न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या भेटीला आलेली आहे अभिनेत्री रुचा इनामदार आणि आपण आता तिच्याशी गप्पा मारणार आहोत। रुचा, स्वामी तिन्ही जगाचा भिकारी हा तुझा पहिला मराठी सिनेमा येतो आहे, काय सध्या फीलिंग्स आहेत आणि काय आहे हा सिनेमा? मुळात खूप पॉझिटिव्ह फीलिंग्स आहेत, खूप अमेझिंग फीलिंग आहे। सिनेमाबद्दल बोलायचं तर आई मुलाची गोष्ट आहे। आपण खूपदा पाहिलंय की आई मुलासाठी काहीही करते, पण एक करोडपती मुलगा आईसाठी भिकारी होतो। ही या सिनेमाची वन लाईन आहे। खूप भावनांनी श्रीमंत असलेला सिनेमा आहे। गणेश आचार्य यांनी दिग्दर्शन केलंय, स्वप्नील जोशी यांनी सम्राट जयकर ही भूमिका केली आहे। चित्रपट लिहिलाय गुरु ठाकूर यांनी, महेश लिमये यांनी शूट केलाय। त्यामुळे खूप छान, खूप एक्सपिरियन्स टीम होती आणि पहिली कमर्शियल फिल्म अशी करायला मिळणं याहून चांगली मला अगदी मी नेहमी म्हणते म्हणजे फिल्म स्कूल होती। या सिनेमामध्ये तुझा रोल काय आहे, तुझी व्यक्तिरेखा काय आहे? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे मधू। ही एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे, त्या व्हॅल्यूज असलेली मुलगी आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना जे वाटतं ना की ही मुलगी ही माझी मुलगी असावी, सून असावी, बहीण असावी, गर्लफ्रेंड असावी, तशी ही मुलगी आहे। सो चुळबुळी, पण जेव्हा कोणाच्या प्रेमात पडते तेव्हा ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते अशी। बरं, रुचा, पहिला मराठी सिनेमा आहे, हा रोल तुझ्याकडे कसा आला आणि या सिनेमामध्ये या सिनेमातून पदार्पण करावं मराठीमध्ये का वाटलं असं? रोहन मापुसकर या कास्टिंग डिरेक्टरनी माझं कास्टिंग केलं या चित्रपटासाठी आणि जसं मी म्हणाले की इतका छान सेटअप आहे, त्यातून जे क्रिएशन होणार आहे, त्यातून जे बनणार आहे ते साहजिकच खूप चांगलं असणार आहे। म्हणजे मला फार आनंद आहे या गोष्टीचा की गणेश सरांनी मराठी चित्रपटांना अजून एक नॉच हायर आणलंय। सोया बरं रुचा, जसं तू मगाशी म्हणाली की एक अनुभवी टीम आहे तुझ्याबरोबर, तर या अनुभवी टीम बरोबर काम करताना काय एक्सपिरियन्स होता? मी नेहमी असं म्हणते की स्वप्नील पडू देत नाही पण उडू देतो। त्यामुळे ही पूर्ण टीम तशीच होती। त्यामुळे सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं। मी काहीतरी नवं त्यात ऍड करत गेले आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यावर खूप छान शेअर केला। रुचा, याआधी प्रेक्षकांनी तुला बऱ्याच जाहिरातींमधून बघितलेलं आहे, तेही मोठमोठ्या अभिनेत्यांबरोबर बघितलेलं आहे। तुझे काही 2 फिल्म्सही झालेले आहेत, हिंदी फिल्म्स। आता मराठी सिनेमा तू करते आहे, पण या व्यतिरिक्त आता पुढे आणखीन काही प्रोजेक्ट्स नवीन? पुढे प्रोजेक्ट्स आहेत, पण सध्या ध्यानी मनी फक्त आणि फक्त भिकारी ही फिल्म आहे। अच्छा, त्यामुळे सध्या पुढच्या प्रोजेक्ट्स बद्दल अजिबात विचार करत नाहीये। 4 ऑगस्टची उत्सुकतेने वाट बघतीये। मग त्याच 4 ऑगस्ट आणि या सिनेमाच्या निमित्तानं तू प्रेक्षकांना काय सांगशील? मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेन, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 4 ऑगस्टला तुमच्या दारी, नक्की बघा। आणखीन एक छोटासा प्रश्न रुचा, तो म्हणजे तू ॲडमध्ये काम केलेलं आहे, मराठी सिनेमातून आता तू पदार्पण करते आहेस, आज इथे आलीस आणि लाईव्ह न्यूज अँकरिंग केलंस, तर हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता? हा एक्सपिरियन्स मी कधी विसरू शकणार नाही। मी अगदी खरं सांगते, मी पहिल्यांदा हा सगळा सेटअप पाहिलाय, पहिल्यांदा टेलिप्रॉम्प्टर पाहिलाय, पहिल्यांदा असं ब्लेझर घालून कॅमेरासमोर बसली आहे। त्यामुळे आणि तुम्ही सांभाळून घेतलं, कायम चेरिश करेन मी हा। आम्हाला सुद्धा हा अनुभव खूप छान होता। तुझ्याबरोबर बातम्या शेअर करताना, त्या प्रेक्षकांपर्यंत नेताना आम्हाला खूप आवडलेलं आहे। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, त्याचप्रमाणे तुझ्या या आगामी सिनेमासाठी, स्वामी तिन्ही जगाचा भिकारी या सिनेमासाठी झी24 तासकडून खूप शुभेच्छा। आणि इथं आलीस, आमच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच। आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।